प्रस्तावित वाघ्र प्रकल्प क्षेत्रात येवपी सगळ्या बांदकामाक सुप्रीम कोर्टान स्थगिती दिल्या। सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या आदेशाक लागून राज्य सरकारा म्हऱ्यांत व्हडलो पेच आयला, पूण गोयच्या पर्यावरण तज्ञांनी ह्या आदेशाक येवकार दिला। पर्यावरणाची रजाव दिवन सुप्रीम कोर्टान व्याघ्र क्षेत्र निर्मिती क्षेत्राची राखण करपा हेतान जावपी बांदकामां आडोवपाच्या निमतान हो अंतरीम आदेश दिला। खरें म्हणल्यार हे पावल म्हटल्यार भारतांतल्या वाघांची राखण आणि सैमीक अधिवास जपपाच्या यत्नांचो एक वाटो अशें मानतात। 2023च्या रान राखण कायद्यात हालीं केल्ल्या सुदारणांच्या विरोधात याचिका घातल्या उपरांत कोर्टाचो हो आदेश आयला। गोवा फाउंडेशनान मुळावी याचिका घातिल्ली। गोंयांत जो व्याघ्र राखीव क्षेत्र येवपाचें आसा तर त्या संदर्भान जे उच्च न्यायालयान निकाल दिल्लो की बेगोबेग व्याघ्र राखीव क्षेत्र जे आसा ते आरक्षीत करचे म्हणून, पूण गोंय सरकारान ह्या निर्णया विरुद्ध सर्वोच्च न्यायालयान आपली याचिका दाखल केल्लेली आसा। तर त्या संदर्भातली सुनावणी जी आसा ती आयज जाली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीन सध्या ह्या वाठारान म्हादयचो वाठार किंवा जे व्याघ्र राखीव क्षेत्राच्या वाठारान जे पर्यावरणीय पर्यटन नाव घेवन प्रकल्प येवपाचे असले तर तेंचेर सद्या खातीर स्थगिती दिल्लेली आसा। सेंटर्ड एम्पावर्ड कमिटी जी आसा, केंद्रीय उच्च अधिकार समिती जी सर्वोच्च न्यायालयान गठीत केल्लेली आसा, तर ती ह्या संदर्भान संबंधित घटक आसा तेंची सुनावणी घेतली, तेंचे विचार आयकून घेतली आणि आपलो अहवाल जो आसा तो अहवाल ह्या संदर्भान सादर करतली सर्वोच्च न्यायालया समोर आणि 6 आठवड्या उपरांत परती ह्या प्रकल्पाचेर ह्या याचिकेची सुनावणी जातली। मुख्य याचिकादार जे आसा गोवा फाउंडेशन, तर तेंच्यांनी गोंयच्या अस्तित्वा खातीर गोंयचे रानां, गोंयचे पर्यावरण सुरक्षीत उरचें हाच्या खातीर ही याचिका दाखल केल्लेली आसा आणि गोंयान हे व्याघ्र राखीव क्षेत्र जावप ही काळाची गरज आसा आणि त्याच्या खातीरूच ही याचिका दाखल केल्लेली आसा। तर तेची फुडली सुनावणी जी आसा ती 6 आठवड्या उपरांत जावपाची आसा। सध्या सुर्ला आणि हेर वाठारांत जे पर्यावरणीय पर्यटन प्रकल्प येवपाचे आसले तेचेर स्थगिती येयल्या।